यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचं वन्य प्राण्यांनी मोठं नुकसान केलं आहे। शासनाने पंचनामाही केला, मात्र अद्याप यवतमाळ जिल्ह्यातील 750 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। अखेर त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांची भेट घेतली आणि आपबीती सांगितली। मंगळवारी वन विभागाला याबाबत निवेदन सादर करण्यात आलं। दरम्यान 15 दिवसात शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। वणी तालुक्यात वर्ष 2023-24 या काळात 996 शेतकऱ्यांच्या शेतात वन्य प्राण्यांनी अतोनात नुकसान केले। या नुकसानीचा वन विभागातर्फे पंचनामा सुद्धा झाला, मात्र आतापर्यंत केवळ 240 लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे, तर उर्वरित 756 शेतकरी लाभापासून वंचित आहे। लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे। यासाठी 20 लाखांचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 महिन्याच्या आत भरपाई देणे गरजेचे आहे। वनमंत्री हे आपल्या लोकसभा मतदारसंघातीलच रहिवासी आहेत, मात्र त्यांच्याच मतदारसंघातील शेतकरी लाभापासून वंचित आहे। ही लाजिरवाणी बाब आहे। शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना कार्यालयात अधिकारी हजर नसतो। शासन प्रशासन दोघांचेही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे। जर येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला।